नमस्कार मित्रांनो, मी अमित 20 सेकंद 32 पॉइंट 1:20:32. चला घ्या पंचायत जोडी पुढे घ्या. 9 नंबर जोडी पंचायत. चला लवकर तात्या पंचायत 9 नंबर जोडी पुढे घ्या. 9 नंबर जोडी दिसोबाईचे विकास मंडळ चला 9 नंबर पंचायत जोडी घ्या पुढे. वतीने बैलगाडा शर्यत आणि आपण 20 नंबर पर्यंत जोडी दुखून 57 पॉइंट जो गावठी गटाचा रेकॉर्ड होता 1 मिनिट 8 सेकंद 69 पॉइंट रेकॉर्ड मोडला. पाणी रत्नागिरीकरण सुट्टी जवळ एवढे जवळ कशाला भामागे राजा पण आता मात्र त्यांनी सुंदर गती लवकर आला रे.
अतिशय जबरदस्त वेळ लागणारा उत्तम धाव परवानगी असेल आणि जांभवली दादा काय चाललंय असं नाही चालत मैदानात तुम्हाला मुंबई घेऊन किती वेळ जोड्या 4 आहेत पण छकडा एकच आहे अतिशय सुंदर प्रत्येक ड्रायव्हर आपला केस बनावा लागतोय आला बघा उत्तम चव्हाण आला कुठे झाला काय झाले त्या मधल्या खड्ड्यात कुठे घुसमटला अशा सोनारी मैदानातून बाजूला लाभ उभेला हे रशी घेऊन आतमध्ये असायला जातात त्या मानेला फास लावून घेताय का अरे रशी मागे दांडेला कार्यकर्त्याने काय करायचं या प्रेक्षकांना माणसाची जात आहे सांगून ऐकणार नाही कुत्र्याचं शेपूट येतोय नाही तेवढं ते सरळ होईल पण माणूस कधी ऐकणार नाही बराच वेळ गेला जोडीला कुठे गेला बघा बाजूला समाधी बाजूला बराच वेळा आणि टार्झन आणि पावडे आला गाडी आली लांबवा गाडी आली आहे लांबवा काका शंभराला अंतिम टप्प्यात अतिशय सुंदर गती लागली सुनेलिया मोरेशी गावात सुंदराची जोडी सुटली पोपट आणि पिंट्या पळतोय जबरदस्त वेगात सुटलेली जोडी ज्या पोझिशन मध्ये आहात त्याच पोझिशन मध्ये धक्का लागू शकतो आला बघा दर्कीकरांचा येतोय का काय अनाउन्सिंग करायला ये जाऊ दे जाऊ दे ही सुद्धा जोडी रत्नागिरीत आलेली जोडी आहे रोहित वीरेंद्र सावंत यांचा साथ पडतोय पाटी आवाज चढवायचा आवाज चढवा रावण रावण
बैलगाडी खरी आणि खरी अंधार नाही ना. साईड लावायचं. अनेका नाणी ज्वाली आणि बघा रायफल बघा कसं उजवी बाजू ठोकतोय. ड्रायव्हर दोघं कोणी रामाने टाकल्या पळतोय. सुंदर जोडी पळतोय राजापूर कोंडेकरांची. नवलेली नवला देवी प्रसन्न रामा आणि टाकल्या रामाने टाकल्या पळतोय. गाडी आली आहे साईडला व्हायचंय. अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी जबरदस्त जोडी अंतिम टप्प्यात साईडला व्हायचंय. सुंदराची जोडी पळतोय बघा या ठिकाणी नामदा वाकेडकरांचा ज्याचा साथ पळतोय. सोन्या आणि मोत्याची जोडी पळतोय. अतिशय सुंदर गती लागली सुरुवातीला. काय झालं सरळ जोडी आली आहे साईडला व्हायचंय. आपल्यामुळे कोणत्याच बैलावर अन्याय झाला नाही पाहिजे. साईडला व्हायचंय. अंतिम टप्प्यामध्ये मोती आला अतिशय सुंदर शेतीवरून काय जावा. बैल अंगावर आली तर आम्हाला सांगू नका म्हणजे जास्त जागा जाईल. राजापूरकरांचा हाम्याने सूर्या पळतोय. सांगितलं तरी पुढेच जात आहे. मैदान बैलांसाठी आहे माणसांसाठी नाही. आणि बघा जोडी आली राजापूरकरांचा हाम्या आला. धडपडून सुद्धा आला. खरोखर या बारक्या हिंदाची कमालच करायला पाहिजे. एकदा टाळ्या वाजवायला हिंदासाठी जीवाच्या मानाने खूप चांगला आहे. अतिशय सुंदर महादेवजी खाडे आणि त्यांचे सहकारी चोख काम केले. महादेवजी खरोखर तुमचं कौतुक आहे. खूप मेहनतीनं अशा प्रकारचं मैदान घेणं म्हणजे सोपं काम नाही. जोडी आली मैदानात. ड्रायव्हर अपेक्षा होती कधीतरी येईल. काय झालं हा ड्रायव्हर ज्या गाडीवर बसतो ती गाडी उजव्या बाजूलाच जाते. माझा लक्ष ठेवा. हा भाषाकडे तिकडे मामाच्या गावाला येणार असतो. जर तुम्ही तयारीत राहा. भाषेला ओढ जास्ती मामाच्या गावाची असते. गाडी सरळली मामाच्या गावाकडे
बाबू कुठं आहे? प्रत्येकाने बाबूचा हात सोडू नका. लहान मुलं तुमच्यासाठी सूचना आहे. आला बघा भाषा आला. असा डपकत डपकत गाडा कसा जातोय. जमली. खरं नाही मारता कशाला त्याला? बल तोड बाहेर करायची सपला विषय. मग काय पुढून काढायचं झालं 15-20 तिथं ही झाली गाडी स्लो झाली अरे उतार आहे रे.
शर्यत स्पर्धा आज इथे संपन्न झाल्या. खरंच पूर्ण राज्यभरातून इथे लोक आले होते, सर्व बैलगाडी प्रेमी आले होते आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि या स्पर्धेचा निकाल काही क्षणातच आपल्याला समजणार आहे. तरी सर्वांनी शांतता राखा. या स्पर्धेसाठी ज्या शासकीय यंत्रणेने सहकार्य केलं ते पोलीस त्यांचं मंडळाच्या वतीनं वैद्यकीय विभाग आणि अधिकारी आणि पोलीस अधिकारी या सर्वांचं मोरवशी तरुण विकास मंडळ यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 11,111 हे पारितोषिक दिलं आहे. संतोष इसवलकर यांचा देसुबाई तरुण विकास मंडळ मोरवशी यांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार. त्या पारितोषिकच्या सर्व ढाल बक्षीस स्वरूपात दिले आहेत. ते आमच्या गावचे तरुण तरफदार, शूरवीर, देणगीदार असे श्री राजू शिवराम कानडे यांच्याकडून आलाय. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवून जाऊन द्या. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक आहे 9,999. ते रोख रक्कम आहे 9,999. ते दिलं आहे उद्योगपती रसाळ यांचं देखील, खडीकेश्वर उद्योगपती श्री रसाळ यांचं देखील श्री देवी देसुबाई तरुण विकास मंडळ मोरवशी यांच्या वतीनं आम्ही जाहीर आभार मानतो. त्यांनी रोख रक्कम 9,999 देणगी स्वरूपात बक्षीस दिलं आहे. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 5,555 ते दिला आहे आमच्या बाजूच्या गावचे श्री एकनाथ चव्हाण यांचं देखील श्री देवी देसुबाई तरुण विकास मंडळ मोरवशी यांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार. त्यामध्ये जे बैल धावली त्यासाठी जी 3 पारितोषिक आयोजित केली आहेत ती दिली आहेत. पहिली 3 बक्षिसं दिली आहेत. धोंडीराम जाधव, श्री धोंडीराम जाधव यांचा देखील आभार. धोंडीराम जाधव यांचा देखील मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. धडाडीचे कार्यकर्ते अक्षय अनंत कानडे, आपण कुठे असाल तर स्टेजवरती यायचं आहे. अक्षय अनंत कानडे व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक 9,999 व मानाची ढाल, तृतीय क्रमांक 6,666 व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक आहे रोख रक्कम 4,444 व मानाची ढाल, पाचवा क्रमांक रोख रक्कम 2,222 व मानाची ढाल. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक 7,777 व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक 5,555 व मानाची ढाल, तृतीय क्रमांक 3,333 व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 2,222 व मानाची ढाल, पाचवा क्रमांक यासाठी 1,111 व मानाची ढाल. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक 5,555 व मानाची ढाल, द्वितीय क्रमांक 3,333 व मानाची ढाल, तृतीय क्रमांक 2,222 व मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 1,511 व मानाची ढाल, पाचव्या क्रमांकासाठी 1,001 व मानाची ढाल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गाडीवान यांच्यासाठी एक मानाची ढाल, त्याचप्रमाणे उत्कृष्ट बैलजोडीसाठी सुद्धा एक मानाची ढाल. अशा बक्षीस श्रीदेवी देसुबाई तरुण विकास मंडळ मोरवशी यांच्या वतीनं आज येथे बक्षीस समारंभ होणार आहे. कुटुंबीय यांच्या वतीनं या सर्व ढाली देण्यात आल्या आहेत. या बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या. त्या संपन्न होण्यासाठी श्रीदेवी देसुबाई तरुण विकास मंडळ या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी महिनाभर जी मेहनत घेतली आहे ती कुठेतरी आज फळाला आली. हे आज इथे सिद्ध झालं. खरंच खूप आपली घरची कामं सोडून सुद्धा ही पट्टी चांगली करण्यासाठी मला वाटतं की अहोरात्र हे कार्यकर्ते झटत होते. त्यामुळे एवढं
सुरेख अशी पट्टी म्हणजे असं सपाट मैदान सुद्धा नव्हतं, चढ उतार होते तरी पण एक सुरेख अशी स्पर्धा इथे संपूर्ण महाराष्ट्रातील इथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर ज्या जिल्ह्यातून इथे या जिल्ह्यातून जे बैलगाडी स्पर्धक आणि बैलगाडी शर्यत प्रेमी जे आले होते त्यांना इथे एक उत्कृष्ट अशी सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळाली. तर या स्पर्धेसाठी जी अहोरात्र मेहनत घेतली ती श्री देवी देसोबाई तरुण विकास मंडळ याच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार. सांग मला काही क्षणातच 67 पॉईंट मध्ये पळालेली जोडी महापोलीस प्रसन्न संजय गुरु सोन्या आणि मन्या 2 नंबरचे मानकरी आणि गावठी गटातला 1 मिनिट 8 सेकंद 69 पॉईंट मध्ये पळालेली जोडी प्रशांत बैराम झोडे गोविळ निशान आणि पिंट्या गावठी गटातले 1 नंबरचे मानकरी. त्याचबरोबर राजापूर तालुकास्तरीय 5 नंबर राजापूर तालुक्यातला 5 नंबरचा मानकरी 1 मिनिट 12 सेकंद 68 पॉईंट मध्ये पळालेली जोडी नीनू नवलादेवी प्रसन्न कोंडे राजापूरकरांचा रामा आणि पाखऱ्या 5 नंबरचे मानकरी 1 मिनिट 12 सेकंद 58 पॉईंट मध्ये पळालेली जोडी श्री महालक्ष्मी प्रसन्न उन्हाळे राजापूरकरांचा सर्जा आणि लिंबू 4 नंबरचे मानकरी 1 मिनिट 12 सेकंद 15 पॉईंट मध्ये पळालेली नीनू नवलादेवी प्रसन्न कोंडे राजापूरकरांचा शंकर आणि सरपंच 3 नंबरचे मानकरी 1 मिनिट 11 सेकंद 37 पॉईंट मध्ये पळालेली जोडी श्री रवळनाथ प्रसन्न कोळवणखडी राजापूरकरांचा सोन्या आणि गण्या 2 नंबरचे मानकरी आणि 1 मिनिट 11 सेकंद 22 पॉईंट मध्ये पळालेली जोडी दुर्गादेवी रवळनाथ प्रसन्न दीपक कुर्ले ओझर राजापूरकरांचा शंभू आणि चिमण्या राजापूर तालुकास्तरीय 1 नंबरचे मानकरी. त्यानंतर जिल्हास्तरीय 5 नंबर जिल्ह्यातला 5वा 1 मिनिट 7 सेकंद 57 पॉईंट मध्ये पळालेली जोडी संजय वामन सावंत तालीबांबर रत्नागिरीकरांचा परशा आणि शंकर 5 नंबरचे मानकरी 1 मिनिट 7 सेकंद 03 पॉईंट मध्ये पळालेली जयवंत भिकाजी जाधव वाकेड लांजाकरांचा सोन्या आणि मोत्या 4 नंबरचे मानकरी 1 मिनिट 5 सेकंद 80 पॉईंट मध्ये पळालेली जोडी संत बाळूमामा प्रसन्न केळंबे लांजाकरांचा सुंदर आणि सर्जा 3 नंबरचे मानकरी 1 मिनिट 5 सेकंद 74 पॉईंट मध्ये पळालेली जोडी मेघराज जयदीप लिंगायत कोल्हे लांजाकरांचा राजा आणि सुंदर 2 नंबरचे मानकरी आणि जिल्हा स्तरावर 1 मिनिट 5 सेकंद 35 पॉईंट मध्ये पळालेली साहिल सावंत नाणी रत्नागिरीकरांचा सुंदर आणि रायफल जिल्हा स्तरावरचा 1 नंबरचा मानकरी. त्यानंतर राज्य स्तरावरचे 5 विजेते 1 मिनिट 5 सेकंद 11 पॉईंट मध्ये पळालेली वसंत शिवराम पेंडेकर वेंगुर्ला सिंधुदुर्ग सैराट आणि वजीर 5व्या नंबरचे मानकरी 1 मिनिट 4 सेकंद 06 पॉईंट मध्ये पळालेले रोहित वीरेंद्र सावंत पाली रत्नागिरी यांचा पंट्या आणि संग्राम 4 नंबरचे मानकरी 1 मिनिट 3 सेकंद 37 पॉईंट मध्ये पळालेले अमोल सुधाकर ठाकूर हळवळ कणकवली यांचा शंकर आणि पक्षा 3 नंबरचे मानकरी 1 मिनिट 3 सेकंद 31 पॉईंट मध्ये पळालेली जोडी मनोहर भगवान हरमळे देवदेव लांजा यांचा छोटा वशा आणि मोठा वशा 2 नंबरचे मानकरी आणि या मैदानाचा राज्यस्तरीय अर्थातच या मैदानाचा गुलालाचा मानकरी 1 मिनिट 0 सेकंद 14 पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वयंभू भराडी प्रसन्न चरवेली रत्नागिरीकरांचा रणवीर आणि बैजा या मैदानातला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मानकरी. सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचे मालकांचे मनापासून अभिनंदन.
तुम्ही घ्या ना तिथून काय होतं. बरं सगळ्यांना खालीच घ्या. चला स्टेज जरा मोडकळलाय. फोटोग्राफर आपल्या मंडळाचा फोटोग्राफर. यानंतर गावठी गटातले 4 नंबरचा मानकरी. 4 नंबर कोणाचे असते? द्या ते एका साहेबांच्या हातात द्या. 4 नंबर वाले द्या, बक्षीस घ्या. द्या त्यांना. तुम्ही नंतर द्या. तुम्ही एकाने द्या आधी. यानंतर 3 नंबरचे गावठी गटातले मानकरी नवलाई प्रसन्न बारकू गावकर, पांडू आणि दौलत. दोन नंबरचे कोणाचे असते? जय गुरु कुवे. आपला 1 नंबरचा मानकरी अनिकेत कानडे यांना विनंती, आपण ते पारितोषिक द्यायचं आहे. प्रशांत बलिराम झोरे, गोवी, निशान आणि पिंट्या. यानंतर तालुकास्तरीय पारितोषिक रामा आणि पाखऱ्या. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक चंद्रकांत. त्यानंतर सिद्धूदादाचे असते 3 नंबरचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि 3 नंबरचा मानकरी नीनू नवलादेवी प्रसन्न कोणत्या शिपासते 2 नंबरचं बक्षीस द्यायचं आहे. या प्रसन्न कोयवणखडी राजापूर. आणि यानंतर तालुकास्तरीय पहिल्या क्रमांक थांबा जरा 1 मिनिट. या मैदानातला सर्वात उत्कृष्ट ड्रायव्हर. तुझ्या ड्रायव्हरनं सगळ्यात जास्ती गाड्या नम्रात आणि गुलालात बसवल्या तेजूदादा पडेलकर. हॅलो. त्यानंतर या मैदानातली सगळ्यात देखणी जोडी आणि आयोजकांना आवडलेली जोडी, ज्या जोडी हरमल्यांचा छोटा वशा आणि मोठा वशा. या हरमलेला पटकन वशा. दादा काय हो, राजूदादांच्या हस्ते जिल्हास्तरीय 5व्या क्रमांकाला सन्मानित केले जाणार. या खाली या. जिल्हास्तरीय 4थ्या क्रमांकाचा मानकरी रवींद्रदादांच्या हस्ते त्याला सन्मानित केलं जाणार आहे. आणि तो मानकरी आहे जयवंत भिकाजी जाधव, वाकेड लांजा. अरे काय दादा सोन्या आणि मोत्या. यानंतर समीरदादा कानडे, आपण पुढे यायचंय. समीरदादा कानडे 3ऱ्या नंबरचं बक्षीस आपण द्यायचं. समीर कानडे जिल्हास्तरीय 3 नंबरचा मानकरी. चला बालमामावाले चला पटकन. यानंतर जिल्हास्तरीय 2 नंबर सकारामजी कानडे, आपण पुढे यायचंय. सकारामजी कानडे, संजय आणि सुंदर, राजा आणि सुंदर. आणि यानंतर जिल्हास्तरीय गटातला 1 नंबरचा मानकरी सुंदर आणि रायफल. साहिल सावंत, नाणी रत्नागिरी, जिल्हास्तरीय 1 नंबरचे मानकरी. यानंतर राज्यस्तरीय पारितोषिक, राज्यस्तरीय 5वा अजित कानडे, आपण पुढे यायचे. काय हो, 4 नंबरचं पारितोषिक अभिजित कानडे देतील. आणि 4 नंबरचा मानकरी अमोल सुधाकर ठाकूर, हळवळ कणकवली, शंकर आणि परशा. असं पकड ना, असं पकड. काय हो दादा, हो दादा. जनार्दन पवार, आपण पुढे या. दादा
3 नंबरचा पारितोषिक जनार्दन पवार देतील. 3 नंबरचा मानकरी मनोहर भगवान हरमले देवदे लांजा वशा आणि वशा. चला हरमले, चला हरमले दादा या लवकर. यानंतर सरपंच मॅडम आपणास विनंती आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथं दिलं जाणार आहे. सरपंच मॅडम आणि राज्यस्तरीय मैदानावरचा 2 नंबरचा मानकरी संजय वामन सावंत रत्नागिरी पाली बांबर लाडके आणि सावकार. सावंतराव या. आणि यानंतर राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शिवलकर संतोषजी शिवलकर आपण पुढे यायचं आहे. आणि मंडळाचे सगळे कार्यकर्ते महादेवजी आणि सगळ्यांनी पुढे उभे राहा. संतोष शिवलकर द्यायचं आहे. आणि या माझा दादा तुम्ही पुढे उभे राहा. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वयंभू भराडी प्रसन्न चळवलीकरांचा रणवीर आणि बैजा. सर्व विजेत्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आणि या ठिकाणी हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. दिवसभर बोलत असताना चुकून काही एखादा चुकीचा शब्द दिला असेल तर मी वैभव पवार आपली सगळ्यांची माफी मागतो. आपण सगळ्यांनी क्षमा करा. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. कार्यकर्ते राहिले असतील तर मी विनंती नमस्कार मित्रांनो, मी अमित मुंडे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट करून सांगा मला. तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला द्या. व्हिडिओला लाईक करा, या ठिकाणी जो तुमचा कार्यक्रम नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण महादेवजी कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी ज्यांनी चॅनलला या कार्यक्रमाला धन्यवाद. मान देऊन छान पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सत्कार करायचा. त्यांच्याच बरोबर आणि त्यानंतर घोडे आपला आधार कार्ड इथे मंडळाची